हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता पेरूविषयी माहिती जाणून घेऊया. एक, पेरू आहे औषधी गुणांचे भांडार. आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध ऑप्शन उपलब्ध असतात. फळ आणि भाज्यांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला पेरू फळाची माहिती देत आहोत. पेरू एक आंबट गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू फळात क जीवनसत्वाशिवाय अ जीवनसत्व व लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही द्रव्ये देखील उपलब्ध आहेत. पेरू हे ताजे असताना खूप रुचकर व स्वादिष्ट फळ आहे. पेरूपासून जॅम, जेली, पेस्ट, नेक्टर व इतर पेये तयार करतात. 2. वजन कमी करण्यासाठी. लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डाएट शेड्यूलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या. 3. बद्धकोष्ठता झाल्यास. पेरू शरीरातील मेटाबॉलिझम चयापचय समतोल ठेवण्यात मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. 4. महिलांमधील फर्टिलिटी वाढवण्यासाठी. पेरूमध्ये फोलेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन करावे. 5. थायरॉईड. चयापचय सुरळीत ठेवण्यात थायरॉईड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे थायरॉईडच्या समस्येत आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते. 6. डोळे निरोगी ठेवण्यासाठी. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. 7. त्वचा उजळवण्यासाठी. पेरूमध्ये पोटॅशियम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते. तसेच त्वचेवरील पुरळ, फोड, काळे डाग दूर होतात. 8. डायबिटीज. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो, कारण यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. हे साखरेला डायजेस्ट करणे आणि इन्सुलिन वाढवण्यात मदत करते. 9. तोंड आले असेल तर. जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून चावून खाल्ल्यास आराम मिळेल. 10. व्हिटॅमिन सी. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की पेरूमध्ये संत्र्यापेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी मधील अँटीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
आणि हे तत्त्व कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरते. 11. पोटॅशियम. पेरूमध्ये असलेले पोटॅशियम तत्व शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करते. यामुळे ब्लड प्रेशर संतुलित राहते, तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो. 12. नशा कमी करण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते. 13. बुद्धिवर्धक फळ. आयुर्वेदात पेरूचा उल्लेख बुद्धिवर्धक फळ असा करण्यात आला आहे. त्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला तर मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते. 14. क जीवनसत्व. दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन ॲसिड या घटकांमुळे जेवण सहजरित्या पचते. 15. तोंडाची चव गेली असल्यास. तोंडाची चव गेली असल्यास उलटी किंवा मळमळ झाल्यासारखं वाटतं असल्यास पेरूचे सरबत अधिक फायदेशीर ठरते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.